स्टुडंट, नाव लेट्स सी अवर सेकंड प्रॉब्लेम. आता बघा काय दिलेलं आहे यामध्ये. द सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू इवन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स इज 244. फाइंड द नंबर्स, असा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. म्हणजे काय म्हटलं त्याने, सिंपल आहे. सम ऑफ स्क्वेअर, कोणाचे स्क्वेअर? इव्हन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर. आता इव्हन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर म्हणजे कोणते, तर आता ते आपल्याला कन्सिडर करावं लागते. सो आता मी इथे कन्सिडर करतो की लेट the two even consecutive natural numbers b. आता मी इथे लिहितो ते दोन नंबर आहेत x and x plus 2. आता मी हे दोन नंबर का कन्सिडर केले बघा. x पहिले मी कन्सिडर केला की हा काय इवन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर, पण तिथे काय म्हणले दोन इवन नॅचरल नंबर पाहिजे कॉन्झिक्युटिव्ह नंबर. सो कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे त्यानंतरचा कोणता असेल x, आणि x नंतर इवन नंबर असतो 2. सो x प्लस 2, कारण पहिला इवन नंबर हा 2 आहे. सो दीज आर द टू इवन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल. सो आता या समोर काय करायचं बघा. द सम ऑफ स्क्वेअर ऑफ म्हटलेलं आहे, तर सम म्हणजे ऍडिशन आणि स्क्वेअर ऑफ टू नंबर्स म्हणजे या दोन नंबरच्या स्क्वेअरची ऍडिशन ही किती येते 244. सो आपल्याला आता ते सॉल्व्ह करावं लागेल. पहिले आपण इक्वेशन बनवू. एक्सचा स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2 या दोघांचा पण स्क्वेअर. एक्स प्लस 2 इज ओनली अ सिंगल टर्म, ही एक सिंगल टर्म आहे, हिचा स्क्वेअर आणि या टर्मचा स्क्वेअर इज इक्वल टू येणार 244. तर असं आपल्याला या इक्वेशन मध्ये दिलेलं आहे. आता आपण याला सॉल्व्ह करू. बघा एक्स स्क्वेअर ॲज इट इज मी इथे लिहितो. एक्स स्क्वेअर प्लस, आता मी या ब्रॅकेटला सोडवणार. बघा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला इथे लागेल. फॉर्म्युला मी आता तुम्हाला इथे रफ मध्ये लिहून दाखवतो, ठीक आहे. आता ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. दिस इज अवर फॉर्म्युला फॉर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. हा तुम्हाला माहित असेल. आता हा फॉर्म्युला आपण इथे लावणार. या फॉर्म मध्ये आपल्याला या इक्वेशनला लिहायचं. सो फर्स्ट टर्म आहे ए स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर येईल प्लस 2ab म्हणजे 2a आणि b, 2 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे 2 आणि b म्हणजे 2 मल्टिप्लाय 2 4. सो आता इथे येणार 4 2ab प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर काय असतो 4. आता इथे x राहिला होता म्हणजे a ची व्हॅल्यू काय इथे x आहे. सो इथे येणार 4. त्यानंतर इज इक्वल टू 244. आता याला सॉल्व्ह करू. बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किती होतात 2x स्क्वेअर प्लस 4x. आता हा 244 जो आहे इकडे नेऊ आपण, प्लस 4 मायनस 244 इक्वल टू 0. सो इक्वेशन बनेल 2x स्क्वेअर प्लस 4x आणि यातून 4 गेले मायनस 240. सो लाईक दिस इज अवर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण याला काय करू बघा, 2 ने डिवाइड करू शकतो सगळ्या इक्वेशनला, अजून इझी होऊन जाईल. याला डिवाइड करू, डिवाइड बाय 2. आता 2 ने डिवाइड केल्यावर इक्वेशन बनेल एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस याला 120 बनेल, हा इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे हे मिळालं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण काय करू, या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करू आणि एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. एक्स म्हणजे कोण आहे आपला, हा कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे. नंतर आपण हे ते दोन्ही नंबर फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी आपल्याला एक्स ची व्हॅल्यू अगोदर फाइंड आउट करावी लागेल. सो सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, आता तुम्हाला माहिती आहे काय करतो आपण. क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं की बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच आपला डिस्क्रिमिनंट, त्याची व्हॅल्यू काढू. ए इक्वल टू 1 आहे, बी इक्वल टू 2 आहे आणि सी इक्वल टू मायनस 120 आहे. तर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय होईल बरं. बघा बी स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू आहे 1 मल्टिप्लाय सी ची व्हॅल्यू आहे मायनस 120. तर आता जर आपण हे सॉल्व्ह करतो तर आपल्याला काय मिळते व्हॅल्यू. बघा याला सॉल्व्ह केल्यावर मिळेल 2 चा स्क्वेअर होतो 4. आता मायनस मायनस येऊन जाईल प्लस आणि 4 इंटू 12 म्हणजे 48 आणि हा एक 0. सो अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर मिळतं 484. अशा प्रकारे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू मिळालेली आहे 484. सो आता ही व्हॅल्यू आपण पुट करणार कशामध्ये, आपल्या क्वाड्रॅटिक फॉर्म्युल्यामध्ये. सो आता मी इथे क्वाड्रॅटिक फॉर्म्युला घेणार. आता इथे लिहितो मी बाय युजिंग क्वाड्रॅटिक फॉर्म्युला. क्वाड्रॅटिक फॉर्म्युला, याला नुसता फॉर्म्युला म्हणलं तरी चालते. बाय युजिंग फॉर्म्युला
फॉर्म्युला आपल्याला इथे तोच वापरायचा आहे, एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हा फॉर्म्युला तुमचा तोंडपाठ पाहिजे, कारण हा फॉर्म्युला जर पाठ नसेल तर तुम्हाला हे सोडवता येणार नाही. सो एक्स इक्वल टू काय येईल, मायनस बी म्हणजे बघा 2 दिलेला आहे, -2 आणि प्लस मायनस स्क्वेअर रूट कशाचा घेणार, बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे 484 484 डिवायडेड बाय 2a म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू दिली आहे 1. सो एक्स इक्वल टू -2 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 484 डिवायडेड बाय 2. आता 484 चा स्क्वेअर रूट काय आहे, तर आता x इज इक्वल टू काय येईल, -2 आणि याचा स्क्वेअर रूट जो आहे तो आहे प्लस मायनस 22 डिवायडेड बाय 2. सो x इज इक्वल टू येईल -2 प्लस 22 डिवाइड बाय 2 और x इक्वल टू -2 मायनस 22 डिवायडेड बाय 2. आता हे बघा कसं येईल उत्तर, इथे लिहितो आता मी, x इज इक्वल टू, आता 22 मधून 2 गेले म्हणजे 20 डिवायडेड बाय 2 और x इक्वल टू मायनस मायनस प्लस होतो आणि इथे 24 डिवाइड बाय 2. सो x इक्वल टू येईल एक तर 10 और x इक्वल टू येईल -12. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूज एक्सच्या मिळालेल्या आहेत. तर आता बघा ते कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर कोणते असणार, तर आता आपण इथे पुट करून बघू. तर एक तर तो 10 असेल की आणि x प्लस 2 म्हणजे तो असणार आहे 12. एक तर बघा x इक्वल टू 10 आणि x प्लस 2 इक्वल टू राहणार आहे 10 प्लस 2 म्हणजेच 12. एक तर 10 असेल किंवा 12 असेल. आणि जर आपण -12 जर घेतलं तर बघा -12 किंवा मग -12 प्लस 2 म्हणजे काय होणार आहे बघा, एक तर x ची व्हॅल्यू जर आपण -12 घेतली तर x प्लस 2 ची व्हॅल्यू काय येईल, -12 प्लस 2 म्हणजेच किती राहणार, -10. एक तर -12 आणि -10 असू शकते किंवा मग 10 आणि 12 असू शकते. तर हे दोन इव्हन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आहेत. आलं लक्षात. आता पण यामध्ये बघा इथे ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही मायनस मध्ये आहे, राईट. आणि नॅचरल नंबर्स जे असतात हे मायनस मध्ये नसतात. मायनस मध्ये कोण असते, इंटिजर्स असतात. सो दिस इज नॉट इव्हन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर. तर हे वरचे जे आहेत 10 आणि 12 काय आहेत आपले इव्हन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर. अशा पद्धतीने आपण हे काढू शकतो. आलं लक्षात. आता बघू आपला थर्ड प्रॉब्लेम.